पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 वर्षांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चीनला पोहोचले। ट्रम्प यांच्याकडून शुल्क आकारणी आणि वेगाने बदलणाऱ्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी चीनमधील तियानजिन इथं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली। पुढच्या आठवड्यात 2 दिवस शरद पवार नाशिक दौऱ्यावर असतील। नाशिक दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। 14 आणि 15 सप्टेंबर 2 दिवस शरद पवारांचा नाशिक जिल्हा दौरा असेल। मराठा आंदोलकांना गरजेनुसार अन्न पाणी औषधोपचार पुरवा, त्यांच्या राहण्याची आणि सुरक्षेची काळजी घ्या असं आवाहन अमित ठाकरेंनी मनसैनिकांना केले। मराठा आरक्षणाचा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल असं देखील अमित ठाकरे म्हणाले। मराठा आंदोलकांची वाशी रेल्वे स्थानकावर गर्दी पाहायला मिळते। मराठा आंदोलकांनी मुंबईकडे जाण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। रेल रोको आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस वाशी रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने तैनात आहेत। ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक, ग्रामीण भागात रस्ते, गाडी मार्ग, पायमार्ग आणि शेत रस्त्यांचं सीमांकन करणारे ग्रामीण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा निर्णय घेतला। सरकारच्या वतीने आंदोलकांना आव्हान आहे की लोकशाहीच्या मार्गानेच आंदोलकांनी आंदोलन करावं। सर्वसामान्य लोकांना त्रास व्हायला नको याची काळजी घेतली पाहिजे। सरकार सर्वांना न्याय देण्याचं काम करतंय असं वक्तव्य गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलं। भंडारा जिल्ह्यात ओबीसी क्रांती मोर्चानं गणपती बाप्पाकडे साकडं घातलंय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, मुलींचं मोफत शिक्षण लवकरात लवकर अंमलात आणा आणि देवाभाऊला सद्बुद्धी येऊ दे रे बाप्पा असे फलक लावून साकडं घालण्यात आलं। आज पुन्हा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यात काल चर्चा झाली। आज आंदोलनावर काही तोडगा निघणार का याकडे लक्ष असेल। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। चरण स्पर्श करून गणरायाचरणी त्यांनी प्रार्थना केली। पंथ आणि संप्रदायांनी मंत्र्यांना दूर ठेवायला पाहिजे। धर्मकारण, समाजकारण आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। मंत्री जिथे घुसतात तिथे ते आग लावल्याशिवाय राहत नाही असं परखड विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। आजपासून जरांगे पाटील पाणी सोडणार असून कडक आमरण उपोषण करणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रविवारी रात्री उशिरा वर्षावर बैठक पार पडली।